आणि यानंतर आपण पुढे बघणार आहोत न्यूज टॉप 9 सुरुवातीला राजकीय बातम्या। उद्धव ठाकरेंची आज मातोश्रीवरती महत्त्वाची बैठक। उद्धव ठाकरे पक्षाच्या सर्व खासदारांसोबत चर्चा करणार। खासदारांसोबतच्या बैठकीमुळे ऑपरेशन टायगरची चर्चा। ठाकरेंचे 7 खासदार लवकरच शिंदेंकडे येतील असा गोगावलेंचा दावा। ऑपरेशन टायगर जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने मंत्री प्रताप जाधव यांचा दावा। लवकरच या संदर्भात एकनाथ शिंदे माध्यमांना सांगतील असंही वक्तव्य। जाधव यांच्या वक्तव्याने राजकारणात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा। उद्धव ठाकरेंच्या बैठकीमध्ये किती आमदार खासदार जातात ते मोजून बघा। शिंदे सेनेचे आमदार असलेले निलेश राणे यांची प्रतिक्रिया समोर। ऑपरेशन टायगर करणार असं म्हणणाऱ्यांचं अमित शहा यांनी 100 वेळा ऑपरेशन केलंय। मिंद्यांचा गट, अमित शहा यांचा पक्ष। ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी आखलेल्या पांढऱ्या पट्टीमुळे पुन्हा एकदा वाद। दादरमध्ये मराठी जैन आमने सामने। मनसेच्या अल्टिमेटम नंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांढरी पट्टी पुसून काळा रंग मारला। घाटकोपर दादर नंतर आता गिरगावमध्ये देखील पांढरी पट्टी। सुखसागर सोसायटी समोरच्या फुटपाथवरती पांढरी पट्टी आखल्याचं समोर। पांढरी पट्टी पुसण्यासाठी काळा रंग मारल्याचंही समोर आलं। गिरगावमध्ये पांढरी पट्टी आखल्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता। काँग्रेसवाल्यांनी संदीप देशपांडे यांना सुपारी दिली आहे। जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू। आम्ही देखील बांगड्या भरलेल्या नाही। जैन धर्मगुरूंसाठीची पांढरी पट्टी पुसल्यानंतर निलेश चंद्रमुनी यांचा हा इशारा। महापालिकेमध्ये पांढऱ्या पट्टीचा वाद उपस्थित करणार। पट्टी आखण्यास कुणीही परवानगी दिलेली नाही। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे। किशोरी पेडणेकर आक्रमक। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 3रा दिवस। आज संध्याकाळपर्यंत निर्णय न झाल्यास उद्यापासून नामदेव पायरीजवळ महाद्वाराजवळ आंदोलन करणार। रोहित पवार यांचा हा इशारा। आणि यानंतर पुढे बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री फडणवीस नॉर्थ कोस्टल रोडचा आढावा घेणार। वर्सोवा ते भाईंदर नॉर्थ कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली जाणार। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी शाहिरीतून जयंत पाटलांना डिवचलं। ममता दिदींची सत्ता जाऊ शकते तर एका आमदाराचं टेन्शन कशासाठी घेता, पडळकरांचं हे वक्तव्य। गोकुळ दूध संघाचं प्रशासक मंडळ कार्यभार सुटण्याच्या तयारीत। तक्रारी आणि राजकीय दबावामुळे प्रशासक मंडळ हैराण असल्याची देखील चर्चा। कार्यभार सुटण्याविषयी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। गोकुळ संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची 3 मे रोजी मुदत संपली। अमेरिका आणि इराणमधील संघर्ष संपवण्यासाठीच्या करारावरती आज स्वाक्षरी होणार। डोनाल्ड ट्रम्प यांची ही घोषणा करारानंतर हॉर्मुझ सामुद्रधुनी सर्व देशांसाठी खुली केली जाईल। इराणला आता अणुबॉम्ब नको असल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा। खरेदी किंवा इतर कोणत्याही मार्गाने इराण अणुबॉम्ब मिळवणार नाही। अमेरिका इराणमध्ये न्यूक्लिअर डस्ट हस्तगत केले जातील आणि ते नष्टही केले जातील, ट्रम्प यांची माहिती। अमेरिका इराणमधील शांतता करारामध्ये 14 मुद्द्यांचा समावेश। इराणच्या बंदरांवरील नाकेबंदी उठवणं हा पहिला मुद्दा। अराक्ची यांची माहिती। तर करारानंतर इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त होईल, अराक्ची यांचा दावा। पंतप्रधान मोदी G7 परिषदेसाठी फ्रान्समध्ये दाखल। आज फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार। मोदी 6 दिवसीय परदेश दौऱ्यावर स्लोवाकियाचा देखील दौरा करणार। डोनाल्ड ट्रम्प हे पुढील आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट। G7 शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांची भेट होणार अशी माहिती। पंतप्रधान मोदी फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर रवाना झाले। 16 आणि 17 जून रोजी फ्रान्समधील एव्हियनमध्ये G7 शिखर परिषदेचं आयोजन। मराठा आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टामध्ये 24 जूनला सुनावणी। मराठा आरक्षणाचा तिढा अद्यापही कायम। हायकोर्टामध्ये याचिका दाखल। मराठा आरक्षण कायदा रद्द करण्यासाठी हायकोर्टात विविध याचिका। मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ हायकोर्टामध्ये याचिका दाखल। आणि यानंतर पुढे बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नीट पेपर लीक, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवरती कॉक्रोच जनता पार्टी 16 जूनला नागपूरमध्ये आंदोलन करेल। संविधान चौकातील आंदोलनासाठी सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये रवानगी अर्ज सादर। तर आता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके सहभागी होण्याची शक्यता। ऊस हे गुलामगिरीचं पीक, गोपीचंद पडळकर यांचं हे वक्तव्य। राजकीय क्रांती करायची असल्यास ऊस पीक उकडून काढा। भाजपचे आमदार असलेले गोपीचंद पडळकर यांची शेतकऱ्यांना हाक। भावनिक परिस्थितीवर बोलत असताना माझ्याकडून काही विधानं झाली। शिंदेच्या शिवसेनेचे दत्तात्रय मगर यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली। दादांप्रमाणे शिंदेचाही घात होऊ शकतो, मगर यांनी हे विधान केलेलं। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज। भारतीय हवामान विभागाकडून आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी उष्णतेचा इशारा। विदर्भातील काही भागांमध्ये आज आणि उद्या उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज। राज्यातील विविध धरणं, जलाशय आणि जलस्रोतांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा संरक्षित करा। सुरू असलेली पाण्याचे आवर्तन तात्काळ बंद करा असे आदेश। जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव यांचे संबंधित अधिकाऱ्यांना हे आदेश।
अल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून देखील पिण्याच्या पाण्याच्या सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश. 31 ऑगस्टपर्यंत शहरी आणि ग्रामीण भागामध्ये अखंडित पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यावर भर. आरटी अंतर्गत इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाकडून 19 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याकडून आता याबाबत सूचना जारी. दुसऱ्या फेरीमध्ये अपेक्षेपेक्षा कमी प्रवेश झाल्यानं हा निर्णय. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या नियमित फेरीची वाटप यादी जाहीर. नामांकित महाविद्यालयांमधील कला आणि विज्ञान शाखेचा कट ऑफ देखील लक्षणीयरित्या घसरला, तर वाणिज्य शाखेतील प्रवेशासाठी चुरस वाढली. महावितरणकडून पारंपरिक वीज मीटर बदलून मोफत स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला गती. तर ग्राहकांना अधिकृत व्हॉट्सअप संदेशाद्वारे मीटर बदलण्याची पूर्वसूचना दिली जाणार. मेसेज मिळाल्यानंतर 48 तासांमध्ये स्मार्ट मीटर बसवले जातील. आणि यानंतर बातम्या मुंबई उपनगरातल्या. मुंबईसह राज्यभरामध्ये 20 जूनपर्यंत मान्सून आता दाखल होण्याची शक्यता. अफगाणिस्तानमधील वाऱ्यानं मान्सूनची वाट अडवली. कोरड्या वाऱ्याचा प्रभाव देखील कमी झाला, त्यामुळे मान्सून राज्यामध्ये दाखल होणार. नालेसफाईच्या कामातील कुचराई कंत्राटदारांना चांगलीच भोवली. नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कंत्राटदारांना 9.25 कोटींचा दंड. पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी एकात्मिक आराखडा तयार करा. पालकमंत्री आशिष शेलार यांच्या रेल्वे महापालिका बेस्ट मेट्रोला सूचना. रेल्वे पालिका बेस्ट मेट्रोस अन्य संबंधित यंत्रणांनी एकत्रपणे इंटिग्रेटेड प्लॅन तयार करण्याचेही आदेश दिले. मध्य रेल्वेवरच्या मेगा ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक मोठ्या प्रमाणात बिघडलं. काल रात्री दादरवरून सुटणारी तुतारी एक्सप्रेस 4 तास उशिरा. पर्यायी व्यवस्था नाही, त्यामुळे अनेक प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरती झोपून रात्र काढावी लागली. तांत्रिक कामानिमित्त पश्चिम आणि हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक. सीएसएमटी वांद्रे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती ब्लॉक असणार, तर वाशी, बेलापूर, पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल सेवा बंद. मुंबई लोकलच्या 3ही मार्गांवरती ब्लॉक. रेल्वे रूळ याशिवाय ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ब्लॉकचं नियोजन. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळच्या आणि चारकोपमधल्या पेट्रोल पंपांवरती 5 रुपयांची पेट्रोलवरती सूट. बेस्टच्या अपुऱ्या बसेसमुळे प्रवाशांना 1.5 तास प्रतीक्षा. मुंबईमध्ये 7 ते 8 हजार बसेसची गरज असताना सध्या फक्त 2.25 बसेस रस्त्यावर. ज्येष्ठ नागरिकांसह मुंबईकरांना तात्काळत राहावं लागतंय. मुंबईकरांचे प्रचंड हाल. मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवाच्या सरावाला सुरुवात झाली. अँटॉफी या ठिकाणी आग्रेश्वर गोविंदा पथकाकडून सरावाला सुरुवात. यंदा 9 थर लावण्याचा विक्रम करण्याचा पथकाचा मानस.